नमस्कार. आज आपण एका अशा देशाबद्दल बोलणार आहोत जो सध्या एका मोठ्या संकटात सापडलाय. पश्चिम आफ्रिकेतला एक छोटासा देश गिनी बिसाऊ. येथे आता लष्कराचं राज्य आलंय. आणि बघा, ही काही फक्त त्या देशापुरती मर्यादित गोष्ट नाहीये. हा एका मोठ्या धोक्याचा इशारा आहे जो संपूर्ण प्रदेशात पसरतोय. चला तर मग या सगळ्याच्या मुळाशी नक्की काय आहे ते आज समजून घेऊया. हो, गिनी बिसाऊमध्ये लोकशाही अक्षरशः धोक्यात आली आहे. लष्कराने देशाची सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे आणि त्यामुळे हा लहानसा देश एका मोठ्या संकटात सापडला आहे, ज्याचे परिणाम, ज्याचे पडसाद संपूर्ण पश्चिम आफ्रिकेत उमटण्याची शक्यता आहे. मग मनात हेच प्रश्न येतात नाही का, की हा देश नक्की आहे तरी कुठे? आणि त्याची ही जी गोष्ट आहे ती एका मोठ्या ट्रेंडचा, एका मोठ्या प्रवाहाचा भाग का मानली जातीये? चला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण एकत्र मिळून शोधूया. सगळ्यात आधी मूळ बातमीकडे वळूया. गिनी बिसाऊ अचानक आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय का बनला आहे, तर याचं कारण म्हणजे तिथलं जे लोकशाही सरकार होतं ते उलथवून लष्कराने सत्ता काबीज केली आहे. ही एकच घटना या संपूर्ण संकटाच्या केंद्रस्थानी आहे. आता ही घटना नेमकी कुठे घडतीये हे समजून घेण्यासाठी आपल्याला गिनी बिसाऊचं नकाशावरचं स्थान पाहावं लागेल. बघा, कोणतीही आंतरराष्ट्रीय घटना समजून घेण्यासाठी तिची जॉग्राफी, तिचं भौगोलिक स्थान खूप महत्त्वाचं असतं. तर नकाशावर बघितलं तर गिनी बिसाऊ आहे तरी कुठे? हे बघा, पश्चिम आफ्रिकेच्या अगदी किनाऱ्यावर. याच्या उत्तरेला आहे सेनेगल आणि पूर्व दक्षिणेला आहे गिनी, आणि पश्चिमेकडे तर थेट अटलांटिक महासागर आहे. साहजिकच त्याचं हे जे लोकेशन आहे ना, ते त्याला स्ट्रॅटेजिकली खूप महत्त्वाचं बनवतं. आणि बिसाऊ ही झाली या देशाची राजधानी. इतकंच नाही, गिनी बिसाऊच्या किनारपट्टीजवळ बिजागोस नावाचा एक द्वीपसमूह आहे, म्हणजे जवळपास 88 बेटांचा एक गट. हा द्वीपसमूह देशाच्या सागरी सीमा आणि व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप मोक्याचा ठरतो, ज्यामुळे या देशाचं सामरिक महत्त्व आणखीनच वाढतं. आता या देशाच्या भूभागाबद्दल बोलायचं झालं तर तो बराचसा सखल आहे. फौटा जालोन पठारातून ज्या नद्या उगम पावतात त्यांनी हा प्रदेश सुपीक बनवलाय. गेबा आणि कोरुबालसारख्या महत्त्वाच्या नद्यांमुळे इथली शेती आणि लोकांचं जीवन समृद्ध झालंय. या नद्याच या प्रदेशाची एक प्रकारे ओळख आहेत. चला, आता या घटनेला थोडा मोठ्या दृष्टिकोनातून पाहूया, म्हणजे याचं बिगर पिक्चर काय आहे ते समजून घेऊया. गिनी बिसाऊमध्ये जे काही घडलंय ती काही एक एकटी घटना नाहीये, तर ती एका मोठ्या आणि खरं तर अधिक चिंताजनक प्रादेशिक ट्रेंडचा भाग आहे. हे अगदी स्पष्ट आहे की गिनी बिसाऊमधला लष्करी उठाव ही काही वेगळी घटना नाही. हा पश्चिम आफ्रिकेत वाढणाऱ्या राजकीय अस्थिरतेचा धोकादायक पॅटर्नचाच एक भाग आहे. गेल्या काही वर्षांत आपण पाहिलं, माली, बर्किना फासो, नायजर आणि आता गिनी बिसाऊ ही यादी वाढतच चाललीये, ज्यामुळे संपूर्ण प्रदेशाचं स्थैर्यच धोक्यात आले. आता आपण शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात आलो आहोत. ही जी अस्थिरता आहे त्याचे जागतिक स्तरावर काय परिणाम होऊ शकतात आणि हा विषय अभ्यासण्यासाठी इतकं महत्त्वाचं का आहे हे समजून घेऊया. ही घटना फक्त एका बातमीपुरती मर्यादित नाही. जे लोक वर्ल्ड जिओग्राफीचा म्हणजे GS1 साठी अभ्यास करतात त्यांच्यासाठी आफ्रिकेतील हे राजकीय बदल समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. आणि दुसरीकडे इंटरनॅशनल रिलेशन्स म्हणजे GS2च्या दृष्टिकोनातून पाहिलं तर अशा लष्करी उठावांमुळे त्या संपूर्ण भागातील पॉवर बॅलन्स कसा बदलतो आणि त्याचे परिणाम थेट जागतिक राजकारणावर काय होतात याचं विश्लेषण करणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, जर पश्चिम आफ्रिकेत राजकीय अस्थिरतेचा हा जो ट्रेंड आहे तो असाच वाढत राहिला तर ह्या प्रदेशाचं आणि पर्यायाने जगाचं भविष्य काय असेल? हा प्रश्न खरंच आज आपल्या सर्वांसाठी विचार करण्यासारखा आहे.